नीलला हँडल करू दे मॅटर. त्याला एवढा एक्सपिरियन्स नाही, लहान आहे तो. नाही आय नो, पण सध्या तू ऑलरेडी स्ट्रेस्ड आहेस. तुला जरा घराकडेही लक्ष द्यायला हवं. बाबा मी काय म्हणतो की काही लागलं तर मी दादाला विचारेन. ओके. यायचं का मेंदळे साहेब? तू का नाहीस ते? हा निघ बाहेर उचल. मला फक्त माझ्या लेकीला भेटायचंय. तुझी इथे लेक वगैरे कोणी राहत नाही, कळलं ना जगन्नाथ? हो, घेऊन जा तुमच्या नवऱ्याला. 2 सेकंद लागतील ना मला, 2 सेकंद संस्कार विसरायला माझे. सिक्युरिटी. एक मिनिट. जगन्नाथजी, मला माझ्या घरात कुठल्याही प्रकारचा तमाशा नकोय. या तुम्ही. साहेब, तमाशा मला पण नको. मी फक्त विनंती करतोय, लेकीला भेटू द्या. तू काय बोलतोस कळतंय तुला? निघ इकडनं. एक्झॅक्टली तू आत्ताच्या आत्ता निघायचं, कळलं ना? कुमार, नील, एक सेकंड. ठीक आहे, तुम्ही भेटा सावलीला आणि लगेच निघा. तुम्ही धन्यवाद साहेब. एका बापालाच कळू शकतं बापाचं काळीच काय असतं ते. तुला वेळ आहे रे अजून. तुम्हाला कळतंय तुम्ही काय केलेत? आईला जर कळलं तर काय होईल माहितीये ना? राजकुमार, तिलोत्तमा एका मीटिंग मध्ये बिझी आहे. तोपर्यंत जगन्नाथ भेटून निघून पड जाईल. डोंट वरी. हे होप सो. झाली भेट? झाली ना, भेट झाली, डोळे उघडले, सगळं झालं. पण मेंदळे साहेब, तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. म्हणजे तुमच्यातही एखादा संवेदनशील बाप असेल असं वाटत होतं, पण घोर निराशा झाली. तुमची नवी सून किचन मध्ये राहतील? ती या घरची सून नाहीये. हे एक प्याद आहे तुझ्या घाणेरड्या खेळातलं, जे तू पेरलंयस आमच्या घरात, आम्हाला सगळ्यांना इथे त्रास द्यायला. आणि तुझं नशीब आहे, तुझ्या लेकीला निदान किचन मध्ये तरी जागा दिली आहे राहायला. तुझ्या घरात अशी वागणूक देणार आहेस माझ्या लेकीला? मिस्टर जगन्नाथ, तुम्ही नातं लादू शकता, म्हणजे ते लादलंच आहे तुम्ही, पण त्याचे रिझल्ट्स नाही कंट्रोल करू शकत. आणि तुमच्या प्लॅनमध्ये सहभागी असलेली ही मुलगी अशीच वागणूक डिझर्व करते. अवतार बघितलं? अशी असते नवी नवरी? घरात नवी नवरी अशी असते का? मेंदळ्यांची ही सून तिच्या माहेरी जास्त सुखात होती. नाही, मग त्याला सुद्धा तूच जबाबदार आहेस ना, कारण आम्ही काय तिला आमच्या खुशीने इथे आणलंच नाही. तू घेऊन आलायस तिला जबरदस्ती, आणि आम्ही काय जाणीवपूर्वक तिला त्रास नाही देत रे, कारण मुळात तिच्याशी आम्ही काही संबंधच ठेवत नाही. कुणी बोलायला सुद्धा जात नाही तुझ्या लेकीशी. जा घेऊन जा तुझ्या मुलीला. ऐक ना, तुझ्या मुलीला घेऊन जा. जा पोलिसांकडे जा, पत्रकारांकडे जा.
जिथे जायचे तिथे जा, कळलं काय? सिक्युरिटी! हे बघा, तुम्ही आता काही पण करू नका. मी ह्या घरात सुखात राहते. तुम्ही जा इथून. तुम्हाला माझी शपथ आहे. ऐक ऐक, सिक्युरिटी काय झोपलात का तुम्ही? घेऊन जा याला आत्ताच्या आत्ता. तुमचा हा सगळा ड्रामा झाला असेल तर निघू शकता तुम्ही आता. सावली, बाळा, काळजी घे. हा माणूस परत माझ्या घराच्या आसपास सुद्धा दिसायला नकोय मला.